नमस्कार, मी अनिल कदम राजस्थान बायोटेकमधून टेक्निकल मॅनेजर बोलत आहे. आपण पाहत आहात आता कृषीमध्ये किसान कृषी प्रदर्शनमध्ये आमची राजस्थान कंपनी मेजरली बनानामध्ये टिश्यू कल्चरमध्ये काम करते. बनानामध्ये आता आपण ही पाहत आहात ती ब्ल्यू जावा केळी आहे, निळी केळी म्हणतो आपण त्याला. तर ही केळी बनेराजुरी सांगलीमधून आहे. ह्याची खासियत म्हणजे तुम्हाला सॉफ्ट आणि आईस्क्रीम फ्लेवरसारखी मऊ केळी लागेल. न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त प्रमाणात आहेत, हेल्दी आहे. डायबिटिक पेशंट किंवा शुगर म्हणतो आपण BP पेशंट त्यांनी खाऊ शकतात. हेल्थसाठी एकदम न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली आहे. आमच्या ॲक्च्युली केळीमध्ये 4 प्रकारच्या केळी आहेत. आपण ही पाहू शकता येतात. राजस्थान बायोटेक कंपनी 4 प्रकारची केळीची रोपं तयार करते. हे पहिली आहे ग्रँड 9 तुम्ही बघत आहात. ते 1 वर्षाचा कालावधीचं पीक आहे. 1 वर्षात तुम्हाला पीक हातात येते. सरासरी 25 ते 30 किलोचा एक घड पडतो. त्यामध्ये फण्या 9 ते 12 आहेत. शेतकरी जास्त प्रमाणात प्रेफर ही व्हरायटी करतात. वर्षभर लागवड करू शकतात, जानेवारीपासून तुमच्या डिसेंबरपर्यंत. एक्स्ट्रीम हीटमध्ये म्हणजे एप्रिल मेच्या दरम्यान तुम्हाला करायचे असेल तर हिरवळीची खतं वगैरे लावून तुम्ही त्यात केळी लावू शकतात. थंडीच्या दिवसात सुद्धा थोडीशी काळजी घेतली तर डिसेंबर जानेवारीला पण तुम्ही केळी लागवड करा. 2 नंबरचे केळी आहे याला की मोस्टली ॲक्च्युली साऊथमधून कर्नाटक रिजनमधून आले, पण सध्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात जादा प्रमाणात लागवडी जो 250-300 एकरपर्यंत ह्याच्या लागवडी होत आहेत. आणि ही खाण्यास रुचकर स्वादिष्ट असल्यामुळं लोकांचा प्रेफरन्स जास्त प्रमाण आहे. ही केळी पण 11 ते 12 महिन्यात तुमच्याकडे येते. घडाचं वजन 12 ते 15 किलो. सरासरी मार्केटमध्ये फ्रूट रेट आहे जो 30-40 रुपयापासून 60-70 रुपयापर्यंत. ॲव्हरेजली 40-50 रुपयाचा रेट चांगला मिळतोय. 3 नंबरची केळी आहे लाल केळी. ही ॲक्च्युली तामिळनाडू आणि केरळ रिजनमधली केळी आहे. सध्या महाराष्ट्रात पण याची लागवड चांगल्या प्रमाणात येते. न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली असल्यामुळे लोक सुद्धा रेड बनाना घेतात. याला मार्केट एक तर मुंबई मार्केट चांगल्या प्रमाणात आहे. सरासरी एक पीक हे 12 ते 15 महिन्याचं आहे. गाडाचं वजन तुम्हाला 18 ते 20 किलो पडेल. आपण 4 नंबरची केळी बघत आहात ती ब्ल्यू जावा. पहिल्यांदा आता जे आता आपण बघितले पनटमध्ये जी एवढी केळी बघितली ना ती ब्ल्यू जावा ही केळी आहे. ही सरासरी 10 ते 12 महिन्यात तयार होती. गाडाचे वजन आहे 15 ते 18 किलो. राजस्थान बायोटेकचा एक नर्सरी विभाग पण आहे, कुंजीरवाडीमध्ये आहे. जवळजवळ 30 एकरवर ही नर्सरी आमची स्थापना आहे. इथं तुम्हाला गार्डनिंगसाठी जे प्लांट्स आहेत आणि एक्झॉटिक प्लांट्स, रेअर स्पेसिस आहेत त्याची तुम्हाला प्लांट्स अवेलेबल होऊन जातील. ही नर्सरी आहे कुंजीरवाडी, पुण्याला. राजस्थान बायोटेकचा अजून एक सेक्शन आहे फ्लोरिकल्चरमधला. यामध्ये तुम्हाला पॉलिहाऊसमध्ये जे प्लांट्स आहेत जे आम्ही स्वतः ब्रीड पण करतो, असे जेरबेरा तुम्हाला प्लांट्स बघायला मिळतील. कार्नेशन बघायला मिळेल, लिमोनियम आहे, नंतर जिप्सोफिया आहे, ऑर्किड आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला फ्लॉवरच्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल ती. ओके, आपण ही पाहत आहात एल्लाकी म्हणून वेलची केळी. ही पीक आहे तुमची 11 ते 12 महिन्यात तयार होणारी. सोलापूर रिजनमध्ये जादा प्रमाणात लागवडी होतात. महाराष्ट्रात प्रेफर स्वादिष्ट आणि रुचकर केळी एकदम खाण्यासाठी चांगली आहे. ही पाहत आहात एल्लाकी केळी. हा हा केळीमध्ये G9 प्रकार आहे. ग्रँड 9 मराठी म्हणतो आपण. जनरली आपण ही सगळी महाराष्ट्रभर ऑल ओव्हर भारत संपूर्ण ठिकाणी तुम्हाला G9 केळीची मिळते. त्याचा फ्रूट लेंथ राजस्थानची खासियत म्हणजे फळाची लांबी 9 ते 10 इंचापर्यंत येते. एक्सपोर्टेबल असल्यामुळं लोक जास्तीत जास्त प्रेफर करतात. लोकांचं डिमांड जास्त आहे, वर्षभर मागणी पण जास्त आहे त्याची. बोलतोय सर मी कोण G9. ठीक आहे, रेड बनाना आपण याला लाल केळी म्हणतोय. हे ॲक्च्युली ओरिजिन आहे तामिळनाडू केरळमधनं, पण महाराष्ट्रात सध्या याची मागणी चांगली असल्यामुळं सोलापूर रिजनमध्ये लाल केळीची मागणी होऊन जाते. ते लाल केळीचं नर्सरीचं रोप आहे ॲक्च्युली. नाही, प्लांट्सची तुम्हाला रूट्स चांगलेच दिसेल, एकदम 1 नंबरचे रूट्स आहेत. येतं निचरा पाहिजे, निचरा होते. हे लाल केळी आपण ही पाहत आहात ब्ल्यू जावा, ॲक्च्युली निळी केळी आहे.
ही केळीचं वैशिष्ट्य ही जवळजवळ 10 ते 11 महिन्यातच केळी तयार होते. खायला सॉफ्ट असे असल्यामुळे, रुचकर असल्या, न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असल्यामुळे लोकांचा आता सध्या प्रेफरन्स भरपूर आहे. लोकांचा जास्त प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करत आहेत ते.